नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जस्टिस फॉर ऑलमध्ये आपण देशाच्या सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर चर्चा करीत असतो. असे विषय ज्याचा परिणाम देशाच्या विविध घटकांवरती होत असतो. तेव्हा आजचा आपला विषय आहे राजकारण, मतदार आणि लोकप्रतिनिधी. 2019च्या तुलनेमध्ये यावेळी मतदानाचे प्रमाण हे कमी झाले, म्हणजे मतदानाचा टक्का घसरला. लोकसभेच्या मतदानातील टक्का घसरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांच्या अपेक्षांना पायदळी तुडवून स्वतःच्या स्वार्थासाठी कुत्सित बुद्धीने खेळले गेलेले राजकारण हे एक विशेष कारण आहे. यामागे छोटी छोटी कारणं अनेक आहेत आणि त्यामुळेच असंख्य मतदारांनी मतदान करण्याकडे पाठ फिरवलेली यावेळेस आपल्याला दिसून आलेली आहे. लोकांमध्ये एक उदासीनता या राजकारण्यांमुळे निर्माण झालेली आहे. त्यांना मतदान करण्याची इच्छा होत नाही. मग त्या कारणांमध्ये पक्ष फोडणे, दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आमिष देऊन आपल्या पक्षामध्ये बोलून घेणे, ईडीचा धाक दाखवून त्या पक्षातील नेत्यांमध्ये दहशत निर्माण करणे आणि जे नेते सहज विकल्या जातात त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घेणे व त्यांना विविध पदांवरती स्थानापन्न करणे, त्यांना मंत्रीपद देणे इत्यादी गोष्टी यावेळी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आहेत. जे तटस्थ उमेदवार आहेत त्यांना जेलमध्ये कोंबणे, धार्मिक बाबींचा जास्त उहापोह करणे, धार्मिक मतभिन्नता निर्माण करणे, त्यामुळे मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडालेला आहे. परंतु बेरोजगारी, महागाई, शिक्षणाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या या विषयांवरती कोणीही बोलताना दिसत नाही, तर उलट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न राजकीय नेते करताना आपल्याला यावेळी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दिसत आहेत. आपल्या देशातील मीडियासुद्धा एका विशिष्ट पक्षाच्या दबावाखाली काम करताना प्रत्येक नागरिकाला जाणवत आहे. तसेच जे उमेदवार पक्षांनी उभे केलेले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे, त्यांच्यावर विशिष्ट गुन्हे आधीच दाखल झालेले आहेत, ते भ्रष्टाचारी, कलंकित आहेत आणि त्यामुळेच अशा नालायक, स्वार्थी, भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन लोकांना मतदान करण्यापेक्षा आपण घरीच बसलेले बरे असे मतदारांनी ठरवल्याचे यावेळेस आपल्याला निदर्शनास येत आहे. खरे पाहता लोकशाहीच्या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी हा निष्ठावंत असणे आवश्यक असते. सर्वसामान्यांच्या समस्यांवर बोलणारा, त्यावर तोडगा शोधणारा लोकप्रतिनिधी असावा लागतो लोकशाहीमध्ये. लोकप्रतिनिधी हा आपल्या लोकांवर प्रेम करणारा असावा, आपल्या लोकांविषयी त्याला आपुलकी असावी असा लोकप्रतिनिधी. ज्या लोकांनी त्याला निवडून दिलेले असते त्या लोकांच्या इच्छा, अपेक्षा या विचारात घेऊन त्याने आपली कार्य करायची असतात आणि ती करणे अतिशय आवश्यक आहे. परंतु तसे होताना कधीच दिसत नाही. लोकप्रतिनिधी हा लोकसेवेचे रथ घेतलेला असावा, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी झटणारा असावा, त्यावर चिंतन, विचार करणारा असावा. असा लोकप्रतिनिधी असणे देशाची गरज आहे. तसेच आपल्या लोकांमध्ये प्रत्यक्षपणे जाऊन त्यांच्या समस्यांची विचारणा करणारा, त्या समस्यांवर तो विचार विनिमय आपल्या लोकांशी करणारा असा लोकप्रतिनिधी असावा. आपल्या लोकांसाठी कार्य करण्याची त्याच्यामध्ये तळमळ असावी, असा आपला नेता निर्माण होण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने लोकहिताचा विचार करणारा आपला नेता असावा ही काळाची गरज आहे. कारण जे राजकारणामध्ये आज होऊ घातलेलं आहे ते अतिशय मन खिन्न करणारं, मन उदासीन करणारं राजकारण आज खेळलं जात आहे. लोकांच्या समस्यांवरती कोणीही बोलताना दिसत नाही. जे फक्त बोलतील परंतु त्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा ते स्वतःही काढण्याच्या मनस्थितीत नाही. तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इतकंच. धन्यवाद. आणि हो, एक महत्त्वाची सूचना, आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.